तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेण्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकतोय आणि या माध्यमातून तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेणे यासाठी एक छोटीशी मदत म्हणून मी ही एक सिरीज सुरू करतोय की ज्यामध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये ज्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट्स आहेत ते मी एकत्र केलेत, ते मी वाचून दाखवतोय आणि हे तुम्हाला फक्त नेहमी ऐकायचे आहेत. हे जर तुम्ही परत परत ऐकलेत तर काही दिवसांमध्ये तुमच्या त्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट सर्व पाठ होऊन जातील. म्हणजे तुमच्या पाठांतरामध्ये मला काहीतरी भाग घेतल्याचा आनंद मिळवता येईल आणि तुमचे पाठांतर होण्यासाठी ही माझी छोटीशी मदत तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल असा मला विश्वास आहे. म्हणून तुमचं काम असेल की ही जी सिरीज आहे की ज्याच्यामध्ये मी डेफिनेशन आणि लॉ एकत्र करतोय प्रत्येक चॅप्टरचे, ती सिरीज नेहमी पाहत राहा. जेव्हा तुम्हाला बोर झालं असेल अभ्यास करताना तेव्हा मोबाईलमध्ये आपला हा व्हिडिओ लावून टाकायचा, एक डेफिनेशन ऐकत बसायची. असं नेहमी जर तुम्ही ऐकसाल तर कालांतराने तुमच्या सगळ्या डेफिनेशन पाठ होतील आणि डेफिनेशन स्टेटमेंट जर पाठ असतील तर ते तुम्ही जशीच्या तशी पेपरमध्ये लिहिसाल, तुमचा मार्क कटणार नाही. कारण की डेफिनेशन जर तुम्ही चुकीची लिहिली किंवा स्टेटमेंट जर तुम्ही मनाचे वाक्य तयार करून लिहिलं तर तुमचे मार्क जातात, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून योग्य पाठांतर झालंच पाहिजे, परफेक्ट तुमचं असलंच पाहिजे. यासाठी काही गोष्टी पाठच कराव्या लागतात आणि म्हणून मग ते पाठांतर होण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. ओके, definitions on the chapter, that is chapter number 7, wave optics. Okay, this definition is ray optics, the study of optical phenomenon under the assumption that it travels in a straight line as a ray is called ray optics. Wave optics, the study of optical phenomena under the assumption that light travels in the form of wave is called wave optics. Corpuscles, light from a source emitted in the form of tiny particles, and these particles are called corpuscles. Properties of corpuscles: corpuscles are hard, elastic, massless, they are having very small size or very small volume म्हटलं तरी चालतं. Corpuscle move with the speed of light. Primary source of light, a source of light which emits light of their own is called primary source. Secondary source of light, the source of light which do not produce light of their own but receive light from other source and either reflect or scattered it around. Definition: wavefront, the locus of point in a medium at which waves from a source reaches at the same instant and all the points are in same phase is called wavefront. Types of wavefront: spherical wavefront, cylindrical wavefront and plane wavefront. These are the types of wavefront. What is wave normal? A normal drawn to the wavefront in the direction of propagation is called wave normal. वेव्ह नॉर्मल रिप्रेझेंट डायरेक्शन ऑफ रे असं पण तुम्हाला म्हणता येतं. हायजन्स प्रिन्सिपल पुन्हा आलं बघा एकदा. एव्हरी पॉईंट ऑन द वेव्ह फ्रंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इमिटिंग सेकंडरी वेव्ज कॉल्ड वेवलेट्स इन ऑल डायरेक्शन which travels with the speed of light in a medium. The new wavefront can be obtained by taking the envelope of these secondary wavelets traveling in forward direction and the waves traveling in backward directions are ineffective. पुन्हा एकदा बघा, हायजन्सचं प्रिन्सिपल, या प्रिन्सिपलचा वापर करून तुम्हाला स्पिरिकल वेव्हफ्रंटचं कन्स्ट्रक्शन, प्लेन वेव्हफ्रंटचं कन्स्ट्रक्शन हे रिप्रेझेंट करावं लागतं. तिथे प्रत्येक वेळेस हे लिहावंच लागतं, म्हणून पाठ असलं पाहिजे. महत्त्वाचं इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. पुन्हा एकदा बघूया आपण. एव्हरी पॉईंट ऑन द वेव्ह फ्रंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट and emitting secondary waves called wavelets in all direction which travels with the speed of light in a medium. The new wavefront can be obtained
by taking the envelope of these secondary wavelets traveling in forward direction and the waves traveling in backward direction are ineffective. या वेव्हफ्रंटच्या व्याख्या तुम्हाला विचारणार नाहीत, परंतु तयार करून दिलेत तुम्हाला. बघा, स्पिरिकल वेव्हफ्रंट, अ वेव्हफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम अ पॉइंट सोर्स ऑफ लाईट ॲट फायनाईट डिस्टन्स इज कॉल्ड स्पिरिकल वेव्हफ्रंट. सिमिलरली, cylindrical wavefront, a wavefront originating from a linear source of light at finite distance is called cylindrical wavefront. Next one is plane wavefront, a wavefront originating from a point or linear source at infinite distance is called plane wavefront. लार्ज स्पिरिकल वेव्हफ्रंटचा छोटासा पार्ट हा प्लेन वेव्हफ्रंट म्हणूनच ॲक्ट होतो. त्याचप्रकारे लार्ज सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटचा पण छोटासा पार्ट हा प्लेन वेव्हफ्रंट म्हणून ॲक्ट होतो. म्हणून प्लेन वेव्हफ्रंटसाठी सोर्स हा पॉईंट सोर्स पण चालतो, लिनियर सोर्स पण चालतो, परंतु ॲट लार्ज डिस्टन्स. लॉज ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शनचे लॉ तुम्हाला लिहायचे असतात कोणत्या प्रश्नामध्ये? जर तुम्हाला एक्सप्लेन रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट फ्रॉम प्लेन सरफेस असा प्रश्न असेल 3 मार्काचा किंवा 4 मार्काचा, तर हे लॉ तुम्हाला प्रूव्ह करावे लागतात. म्हणून पहिले लॉचं स्टेटमेंट लिहायचं, नंतर त्याचं प्रूफ द्यायचं आहे. सो लॉ ऑफ रिफ्लेक्शन फर्स्ट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सेकंड वन इज इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. अँड थर्ड लॉ इज द इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे लाईज अपोजिट टू द नॉर्मल. जसे लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहेत तसेच लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पण आहेत, ते आपण बघूया. पहिला आहे स्नेल्स लॉ. द साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट, ऑर द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट अँड इज इक्वल टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. याला स्नेल्स लॉ म्हणतात आणि हा रिफ्रॅक्शनचा मेन लॉ आहे. त्यानंतर सेकंड लॉ इज अगेन द सेम, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. अँड थर्ड लॉ इज अगेन द सेम, द इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे लाईज अपोजिट टू द नॉर्मल. तिसरा लॉ बघून घ्या. नेक्स्ट डेफिनेशन इज पोलरायझेशन ऑफ लाईट, द फिनॉमिना ऑफ रिस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ लाईट वेव्स इन अ पर्टिक्युलर प्लेन परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन इज कॉल्ड polarization of light. Then unpolarized light, the light waves consisting of vibrations of electric field vector in all possible direction which are perpendicular to the direction of propagation is called unpolarized light or ordinary light. Then plane polarized light, the light wave consisting of vibrations of electric field vector in a plane perpendicular to direction of propagation only is called plane polarized light. Then what is polarizer? A device which converts unpolarized light into a polarized light is called polarizer. तर ह्या दोन्ही डेफिनेशन्स महत्त्वाचे आहेत. Plane of polarization, the plane which is perpendicular to plane of vibration in which there are no vibrations of polarized light is called plane of polarization. Next definition is plane of vibration. The plane in which vibrations of plane polarized light takes place is called plane of vibration, or the plane in which electric field vector vibrates in a plane polarized light is called plane of vibration. मालस लॉ हा मात्र तुम्हाला दिलेला नाही आहे, पण तुमच्या न्यूमरिकलसाठी कामाचा आहे. द इंटेन्सिटी ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट दॅट पासेस थ्रू ॲनालायझर व्हॅरीज ॲज स्क्वेअर ऑफ कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन द प्लेन ऑफ पोलरायझर अँड द ट्रान्समिशन ॲक्सिस ऑफ द ॲनालायझर. बघा आता इथे समजा हा अनपोलराइज लाईट आहे, या पोलरायझरमधनं तो जर बाहेर पडला तर इथे इंटेन्सिटी हाफ होते. म्हणजे I1ला काही मी काय म्हटलं I0/2, पण हाच पोलराइज झालेला लाईट जर ॲनालायझरमधनं गेला, हा पोलरायझर हा ॲनालायझर, या ॲनालायझरमधनं गेला तर बाहेर पडणारी जी इंटेन्सिटी असते त्याला मी I2 म्हटलं, तर ती असते I0/2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. थिटा म्हणजे काय, तर हा जो ॲनालायझर आहे, या ॲनालायझरचा जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसनी
या व्हर्टिकलशी केलेला अँगल म्हटलं म्हणा किंवा ट्रान्समिशन ॲक्सिसशी केलेला अँगल असं म्हटलं तरी चालतं. ठीक आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा. इथली इंटेन्सिटी या इंटेन्सिटीच्या तुलनेत म्हणजे अनपोलराइज लाईटच्या तुलनेत इथली इंटेन्सिटी असते I0/2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा. थिटा काय आहे ते लक्षात घ्या. हा आहे या ॲनलायझरचा ॲक्सिस, हा आहे पोलरायझरचा ॲक्सिस व्हर्टिकल आणि हा तिरप्या दिशेने. ठीक आहे. त्यानंतर ब्रेवस्टर्स लॉ, द टँजंट ऑफ अँगल ऑफ पोलरायझेशन इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. पुन्हा बघा, ब्रेवस्टर लॉ हा मात्र विचारतात. द टँजंट ऑफ अँगल ऑफ पोलरायझेशन इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट असं म्हणा किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम असं म्हटलं तरी चालतं. सो tan IP इज इक्वल टू μ/2 असं तुम्हाला मॅथमॅटिकली त्याला लिहिता येतं. इंटरफेरन्सच्या 2-3 व्याख्या मी दिल्या तिथे बघा. फर्स्ट डेफिनेशन ऑफ इंटरफेरन्स, द एन्हान्समेंट ऑर कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ लाईट वेव्स इज कॉल्ड इंटरफेरन्स. ऑर the physical effect produced due to superposition of light waves is called interference. Or the redistribution of energy due to superposition of light waves is called interference. नंतर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स पुन्हा आलंय. when two or more waves traveling through a medium arrives at a point simultaneously, then each wave produces its own displacement at that point. Then the resultant displacement at that point is vector sum of the displacement produced due to all the waves. त्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स कशाला म्हणायचं आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स कशाला म्हणायचं या दोन्ही महत्त्वाच्या व्याख्या. When the interfering light waves interfere in same phase, they produces maximum intensity at that point called constructive interference. And what is destructive interference? When the interfering light waves interfere out of phase, they produces minimum intensity at that point called destructive interference. Steady interference pattern, the interference pattern in which the position of maximum and minimum intensity of light remains fixed, is called steady interference pattern. Condition for steady interference pattern, 2 मार्कासाठी प्रश्न विचारतात. 4 कंडिशन लक्षात ठेवा. The first condition is the two sources of light should be coherent. Second condition is the two sources of light should be monochromatic. Third condition is the two sources of light should be of same amplitude. Fourth condition is the two sources should be narrow. Fifth condition is the two sources must be close to each other. Sixth condition is the two sources should send waves in same direction. आणि seventh condition is the distance of screen must be large as compared to the distance between the two sources. ठीक आहे. त्यानंतर coherent sources, the source of light emitting waves with phase difference either 0 or constant is called coherent source. Coherent sources can be obtained using वेगवेगळ्या पद्धतीने ते आपल्याला मिळवता येतात. 3 मेथड्स या ठिकाणी आहेत. एक आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, सेकंड वन इज बाय प्रिझम एक्सपेरिमेंट अँड थर्ड वन इज लॉइड्स मिरर. त्यानंतर डेफिनेशन ऑफ बँड विड्थ ऑर फ्रिंज विड्थ, द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंज और सक्सेसिव्ह डार्क फ्रिंज इज कॉल्ड बँड विड्थ और फ्रिंज विड्थ. ऑप्टिकल पाथ, द करस्पॉन्डिंग पाथ इन वॅक्यूम that the light travels in same time as it takes in given medium. म्हणजे हे व्हॅक्यूममध्ये एक आपल्याला अंतर असतं इन सेम ड्युरेशन ऑफ टाईम ॲज दॅट ऑफ द मीडियम. म्हणून ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम इन टू डिस्टन्स इन दॅट मीडियम. नंतर डिफ्रॅक्शन महत्त्वाची व्याख्या, द फिनॉमिना ऑफ बेंडिंग ऑफ लाईट वेव्ह अराउंड the sharp corners and spreading into the region of geometrical shadow of an object is called diffraction. पुन्हा बघा, the phenomena of bending of light wave around the sharp corner and spreading into the region of geometrical shadow of an object is called diffraction. Then Fraunhofer diffraction आणि Fresnel diffraction असे त्याचे 2 प्रकार आहेत. If the distance between primary source of light and the obstacle or slit causing diffraction and the screen
for viewing the diffraction pattern are very large, the diffraction is called Fraunhofer diffraction. Then Fresnel diffraction. Fresnel diffraction मध्ये काय म्हटलं बघा, if the distance between primary source of light and the obstacle causing diffraction and the screen for viewing the diffraction pattern are very small, the diffraction is called Fresnel's diffraction. Fresnel's diffraction मध्ये स्लीट आणि स्क्रीन आणि स्लीट आणि सोर्स यांच्यामधलं अंतर कमी असतं, आणि फ्रोनहोफर डिफ्रॅक्शन मध्ये स्लीट आणि स्क्रीन आणि स्लीट आणि सोर्स यांच्यामधलं अंतर इन्फायनाईट असतं. त्यानंतर लिमिट ऑफ रिझोल्युशनची डेफिनेशन ही जनरल व्याख्या आहे, ही लक्षात ठेवा. याच्यावरनं तुम्हाला मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोपची व्याख्या पण तयार करायची आहे, मायक्रोस्कोपसाठी आणि टेलिस्कोपसाठी. द स्मॉलेस्ट लिनियर सेपरेशन और अँग्युलर सेपरेशन between the 2-point object at which they appear to be just resolved is called limit of resolution of that optical instrument. Okay. तशीच जनरल डेफिनेशन रिझॉल्विंग पॉवरची. The reciprocal of limit of resolution is called resolving power, or the ability of instrument to distinguish two physically separate objects as two distinct objects is known as resolving power of that optical instrument. ही जनरल व्याख्या पण लक्षात ठेवा. आता ह्याच दोन व्याख्या मायक्रोस्कोपसाठी आणि टेलिस्कोपसाठी आपल्याला डिफाईन करायच्या आहेत. पहिली आहे लिमिट ऑफ रिझोल्युशन ऑफ मायक्रोस्कोप. द मिनिमम डिस्टन्स बाय विच 2-point objects are separated from each other so that their images as produced by the microscope are just seen separate is called the limit of resolution of microscope. त्यानंतर limit of resolution of telescope. The minimum angular separation between two distinct objects for which their images produced by the telescope are just resolved is called limit of resolution of telescope. पुन्हा एकदा बघा. The minimum angular separation between the two distinct objects for which their images produced by the telescope are just resolved is called limit of resolution of telescope. त्यानंतर रिझॉल्विंग पॉवरचे डेफिनेशन मायक्रोस्कोपसाठी आणि टेलिस्कोपसाठी. द रेसिप्रोकल ऑफ लिस्ट डिस्टन्स बिटवीन टू क्लोज ऑब्जेक्ट so that they appears just separated when seen through microscope is called resolving power of microscope. त्यानंतर resolving power of telescope. The reciprocal of smallest angular separation between two distinct objects whose images are separated in telescope is called resolving power of telescope. The last one is Rayleigh criteria. The image of 2-point objects close to each other are regarded as just separated if the central maxima of one falls on first minima of other. एकतर ही लिहा, किंवा when central bright image of first falls on the first dark ring of the other, the two images are said to be just resolved.